तर अंतिम सामन्यात सूर्या आणि यंग ब्रिगेडला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादमधील क्रिकेट फॅन्स आत्तापासूनच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल होण्यास निघालेले आहेत आणि यावेळी क्रिकेट फॅन्सनं अहमदाबाद मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। यावेळी अहमदाबादमध्ये फॅन्सचा मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। अहमदाबाद मेट्रो स्टेशनवरची ही गर्दी कॅमेऱ्यात टिपण्यात आलेली आहे। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी संजय। आपण जर पाहिलं तर यावेळी क्रिकेट फॅन्सनं अहमदाबाद मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी केली, उत्साह सगळ्यांचा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो। निश्चितच एक निळा असा तुफान खरं तर ह्या अहमदाबाद स्टेडियमकडे पूर्णपणे दिसून येत आहे। संपूर्णपणे जे मुंबईत आपण वानखेडे पासून सुरू झालेला हा निळा रंगाचा वादळ इकडे वानखेडे अहमदाबादच्या मोदी स्टेडियम पर्यंत आलाय। जगातल्या सगळ्यात मोठ्या अशा असणाऱ्या या स्टेडियम मध्ये हा संघाला मिळणार आहे। मी आत्ताच माझ्या हॉटेलमधून बाहेर पडलो आणि मेट्रो मध्ये बसलो होतो तेव्हा तोबा गर्दी दिसली ती, त्यामुळे संपूर्णपणे मेट्रो जशी पूर्णपणे तोबा गर्दी आहे तसंच हा सगळा परिसर माझ्या समोर पूर्णपणे निळ्या वादळाने सज्ज झालेला आहे। पण आजच्या ह्या लढतीसाठी खास आपल्या कोळी बांधूतून जसा मुंबईत भारताने विजय मिळवला, मुंबईचं जे कनेक्शन आहे तेच घेऊन मुंबईत भारत जिंकला, तर इकडे ह्या अहमदाबाद मध्ये पण आपला भारत जिंकण्यासाठी खास कोळी बांधव आणि भगिनी पण आपल्या लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत। खरं तर मोठा प्रवास करून आलेला आहे। काय मॅच होईल, काय आनंद आहे। नमस्कार। आज भारताला सपोर्ट करण्यासाठी आम्ही सकाळी मुंबईच्या कारदांडा कोळीवाड्यातनं सकाळी 4 वाजता निघून 12 तासाचा प्रवास करून आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आज कोळी बांधव खास आलेले आहेत। तुम्ही कोळी वेशात, खरं कोळी वेशात कोळी बांधवांचा खास पेहराव इथे आज जगाला दिसणार आहे। पण आज कोण बाजी मारेल, सूर्यकुमार लढेल, कारण की आपली ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे आज कोण खेळेल, कोण शतकवीर करेल। आज शतकवीर तर नाही, पण आजचा मॅक्सिमम स्कोर हा ईशान किशन याच्याद्वारे केला जाईल आणि सूर्यकुमार यादव त्याच्यामध्ये खूप महत्वाची खेळी करेल। बघू शकता मुंबईचे हे खास कोळी बांधव लाख मोलाचं तिकीट घेऊन आलेले आहेत। हे लाख मोलाचं तिकीट घेऊन तुम्ही आज मॅच बघण्यासाठी आलात, काय आनंद आहे? आनंद तर खूप आहे। भारताने जो 2024 साली वर्ल्ड कप जिंकला होता तोच वर्ल्ड कप आज पुन्हा इकडेच घेऊन पुन्हा आपल्याच भारतात घेऊन येण्यासाठी आम्ही भारताला सपोर्ट करण्यासाठी इथे आलो आहोत। याचा आनंद खूप मोठा आहे। तब्बल 1 लाखापेक्षा 120 म्हणजे जगातले सगळ्यात मोठ्या स्टेडियमच्या सगळ्यांच्या प्रत्येकात हेच तिकीट आहे आणि हेच तिकीट सार्थक करण्यासाठी तुम्ही खास मुंबई टू अहमदाबाद हा मोठा प्रवास केलेला आहे। आज काय वाटतं, तुमचा कोण लाडका खेळाडू आणि काय जादू घडेल? आमचा लढका खेळाडू सूर्या दादा, एकच वादा तुम्ही बघू शकता एकच वादा सूर्या दादाच, कारण की सगळी जी मदार आहे, सगळा जो धुरंधर आहे, जो आजच्या ह्या T20च्या सिनेमाचा जर खरा हिरो कोण आहे तो म्हणजे सूर्या होणार आहे, कारण की तो कॅप्टन आहे। त्याच्या कॅप्टनसी खाली पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकतोय। निश्चितच नरेंद्र मोदी स्टेडियम साठी काही अफवा आहेत, काही गैरसमज आहेत, ते सगळे दूर करून ह्या सगळे निराशाचे आणि अपशकुनाचे ढग दूर करून आपला संघ सज्ज झालेला आहे। सगळा परिसर हा भारतीय संघाच्या विजयासाठी सज्ज आहे, कारण की ऐतिहासिक असा सुपर संघ आहे आणि या सुपर संघाच्या दिवशी आपल्याला इतिहास घडवायचा आहे। खरं तर ह्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्येच आपण 2023 मध्ये एक दिवसीय सामना खेळलो होतो, तो पराभूत झालो होतो। त्यामुळे आज तेव्हा सगळे निराश झालेले होते तुम्ही सगळे, कारण की हीच ती भूमी आहे। पुन्हा एकदा अंतिम सामना नरेंद्र स्टेडियम मध्ये होते आणि मला वाटतं आज चित्र वेगळं असेल। आज भारत आपला झेंडा रोवणार म्हणजे रोवणार। हो नक्कीच। निश्चित 19 नोव्हेंबर हा काळा दिवस मुंबईचा, आज या दिवसानंतर त्या काळ्या दिवसाची पूर्णता नाहीसट होईल आणि हा दिवस आपण सुवर्ण अक्षरांनी नमूद करू। सुवर्ण अक्षरासाठी नमूद करण्यासाठी सगळ्या भारतीयांची पावलं आज पुण्यामध्ये असून तुम्ही बघू शकता प्रचंड असा उत्साह आहे आणि सगळ्यांच्या नजरा। आता मी तुम्हाला विशेष सांगण्याचं, भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा संघ हा नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये दाखल झालेला आहे। त्यांनी आपला जो छोटा सराव असतो तो सराव सुरू केलेला आहे। बरोबर 12:30 वाजता थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम होईल, कारण की आज क्लोजिंग सेरेमनी आहे। त्यानंतर 6:30 वाजता टॉस होईल आणि 7 वाजता ठरेल कोण जिंकणार आणि कोण धुरंधर होणार T20 वर्ल्ड कपचा। अगदी